तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर पार पडली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही बैठक वादळी ठरल्याचं समोर येत आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत पक्षाच्या एकही नेत्याने आपली बाजू घेतली नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचंही समजतंय। याच बैठकीत छगन भुजबळ यांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीकरता स्वबळाचा नारा दिला अशी माहिती आहे। तर या बैठकीत अर्थ खातं मिळालं नसल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची ही चर्चा आहे। तर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ या सगळ्या संदर्भात काय म्हणतायत जाणून घेऊया। खातं हे आमचं होतं। यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं। अद्याप ते मिळालं नाही अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटते आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल। त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं। वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली हे खरं आहे। मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे। प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।